Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's see one more video on question bank series of standard 10 subject English lower level. As you know that this question bank is provided by SSC Board Educational Department of Maharashtra government. Already we have done 6 videos on this question bank series. So today's video is number 7 on the topic of writing skill of this question bank. Before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about writing skill, that is section number 5. It is for 20 marks. Okay. Question number 5a, letter writing for 5 marks. A1 or A2, do any one of the following. तुम्हाला A1 किंवा A2 म्हणजे इनफॉर्मल किंवा फॉर्मल पैकी एक लेटर रायटिंग यू हॅव टू सॉल्व हियर. इथे सोडवायचं आहे दोन्हीपैकी एक. लेट्स सी द क्वेश्चन ऑन लेटर रायटिंग. इमॅजिन यू आर प्रणव और भूमिका पाटील. You have read the following advertisement regarding health. Now attempt any one letter from the following. अर्थात तुम्ही तुमचा नाव दिलेलं आहे, तुम्ही प्रणव किंवा भूमिका पाटील आहात आणि तुम्ही एक ॲडव्हर्टाइजमेंट, एक जाहिरात बघितलेली आहे जी हेल्थच्या रिलेटेड, आरोग्याच्या रिलेटेड एक ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितलेली आहे. आता ती ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे ती आपण बघूया. ऑल राईट, लेट्स सी अबाउट दिस डायग्राम और ॲडव्हर्टाइजमेंट. हेल्थ इज वेल्थ सेमिनार इज ऑर्गनाइज्ड बाय द स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे. हेल्थ इज वेल्थच्या रिलेटेड ठाण्याच्या न्यू स्टुडंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक सेमिनार, एक शिबिर आयोजित केलेलं आहे ऑन प्रायमरी हेल्थ केअर. एक प्राथमिक आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी याच्या रिलेटेड. ऑल आर इन्व्हायटेड, सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे. चीफ गेस्ट या शिबिरासाठी, सेमिनारसाठी चीफ गेस्ट अवेलेबल होणार आहे डॉक्टर अतुल लिमये. आता व्हेन्यू म्हणजे ठिकाण, प्लेस. हे शिबिर किंवा सेमिनार कुठे आहे? गांधी मेमोरियल हॉल. डे अँड डेट अँड टाइम इज गिवन हिअर. संडे March 21, 2021. टाइम 10 AM to 5 PM. So health is वेलच्या रिलेटेड दिस इज अन ॲडव्हर्टाइजमेंट. आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चन बघूया. ओके, लेट्स सी द क्वेश्चन फॉर लेटर रायटिंग. A1, इनफॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्रांना पत्र लिहा. आस्किंग हिम टू जॉईन द सेमिनार. त्याला सेमिनार जॉईन होण्यासाठी विचारणा करायची आहे, सांगायचं आहे. यूज द पॉईंट्स गिवन इन दी ॲडव्हर्टाइजमेंट. या इन्फॉर्मल लेटरला ऑर आहे फॉर्मल लेटर, ते या प्रकारे. राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे थँकिंग हिम फॉर ऑर्गनायझिंग द सेमिनार. ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपलचं आभार मानायचं आहे लेटर लिहून, त्यांनी अशा प्रकारचं सेमिनार ऑर्गनाईज केल्याबद्दल. यूज द पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आता जे दोन्हीसाठी जे पॉईंट्स कॉमन आहे ती म्हणजे जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट. आता आपण सर्वात प्रथम बघूया इन्फॉर्मल लेटर, जे फ्रेंडला आपण लिहिणार आहोत आणि या सेमिनारला जॉईन होण्यास त्याला सांगायचं आहे. लेट्स सी द आन्सर ऑफ इन्फॉर्मल लेटर. Let's see answer. A1, informal letter. First of all, we have written here our address. Sender's address, पत्र पाठवण्याचं ॲड्रेस नाव ऑलरेडी दिलेलं आहे, प्रणव पाटील. एक आपण इमॅजिनेटिव्ह ॲड्रेस इथे लिहिलेला आहे, 303 हॅपी निवास, पार्कसाईड, विक्रोली, कॉमा मुंबई. पिनकोड टाकलेला आहे, फुल स्टॉप अँड 22 March 2021. अशा प्रकारची ॲड्रेस. सो इथे आपण स्टार्ट केलेलं आहे. डिअर राज, आपण मित्राचं डायरेक्ट नाव घेतलं आहे. डिअर राज, आय रिसिव्ड युअर लेटर, आय रीड इट
आय बिकेम व्हेरी व्हेरी हॅपी, डोंट वरी अबाउट मी, आय एम बिझी इन माय वर्क. ही जी कॉमन लाईन्स आपण या प्रकारे पत्राची सुरुवात करू शकतो. जरा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ म्हणू शकतो. आता दिलेल्या पॉईंट्सनुसार सेकंड पॅरेग्राफ बघा. ॲज यू नो दॅट यू आर व्हेरी क्लेवर बॉय. तू खूप हुशार आहेस. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम युअर बेस्ट फ्रेंड. सो आय वुड लाईक टू अवेअर, मला तुला एक जागृत करायचं आहे दॅट अबाउट युअर वन वीक पॉईंट. तू हुशार जरी असलास तरी तुझ्यामध्ये एक कमजोरी आहे. दॅट इज यू आर ऑलवेज केअरलेस अबाउट युअर हेल्थ. तू नेहमी तुझ्या आरोग्याबद्दल केअरलेस किंवा निष्काळजी आहेस. टुडे आय वुड लाईक टू गिव्ह वन गुड न्यूज ऑल्सो. That is, students of New English School ठाणे has organized Health is Well seminar. मी तुला एक गुड न्यूज देणार आहे की या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे. आय एम गोइंग टू जॉईन दिस सेमिनार. जे हेल्थ इज वेल जे सेमिनार आहे ते मी जॉईन करणार आहे. चीफ गेस्ट डॉक्टर अतुल लिमे इज गोइंग टू गिव्ह अ लेक्चर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ. द वेन्यू ऑफ सेमिनार इज गांधी मेमोरियल हॉल. It is on Sunday, March 21st, 2021 and timing is 10 a.m. to 5 p.m. I hope definitely you will join this seminar. Give my best regards to auntie and uncle. Write me soon. I am waiting for your letter. Yours lovingly, Pranav. So in this way, we can use this type of simple language for writing informal letter. Now let's see next question. Question number 5B, dialogue writing or drafting a speech. First of all, we shall see about B1 dialogue writing. Dialogue writing मध्ये A, B, C असे 3 विभाग केलेले आहेत. A मध्ये 1 मार्क्ससाठी असो ते आपण बघूया. पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. खालील वाक्य प्रॉपर ऑर्डरमध्ये योग्य क्रमाने लिहा. 4 sentences are given here. Okay, and these 4 sentences are: I am reading a book. Which book you are reading? I am reading Wings of Fire. Fourth, what are you doing? So हे जंबल सेंटेन्स जे असतात ते योग्य क्रमाने लिहायचे असतात. याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. आपण डायरेक्टली आन्सर बघूया. तर ते आन्सरमध्ये आपण बघू शकतो. फर्स्ट सेंटेन्स आपण घेतलेला आहे, व्हॉट आर यू रीडिंग? तू काय वाचत आहेस? सेकंड, आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. म्हणजे त्या प्रश्नाचं हे उत्तर योग्य आहे. थर्ड, विच बुक यू आर रीडिंग? आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. सो ते वाक्य 4 वाक्य आपण इथे क्रमाने लिहायचे असतात. देन यू विल गेट 1 मार्क. नाव लेट्स सी बी फॉर 1 मार्क. इथे डू यू लाईक स्पोर्ट्स? इथे फिल इन द ब्लँक्स डायलॉग कंप्लीट करायचा असतो. तुला स्पोर्ट्स आवडतो का? ए म्हणाला. बीने उत्तर दिलं नाही. तो आपल्याला कंप्लीट करायचा. ते एने परत विचारलं, विच स्पोर्ट्स डू यू लाईक? तुला कोणता स्पोर्ट्स आवडतो? बीने उत्तर दिलं नाही. तर इथे आपल्याला ते वाक्य डायलॉग पूर्ण करायचा असतो. तर इथे आन्सरमध्ये बघू शकता. डू यू लाईक स्पोर्ट्स? बी आन्सर, येस आय लाईक स्पोर्ट्स. ए, विच स्पोर्ट्स डू यू लाईक? तुला कोणता खेळ आवडतो? आय लाईक क्रिकेट अँड कबड्डी. सो या प्रकारे वी कॅन कम्प्लीट द डायलॉग. नाव सी हा 3 मार्क्ससाठी आहे. डेव्हलप अ मिनिंगफुल डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. तुम्ही आणि तुमच्या मित्रांमध्ये एक अर्थपूर्ण डायलॉग तयार करणं. रिगार्डिंग द प्रिकॉशन्स टू टेक ड्युरिंग दी पेंडामिक सिच्युएशन ऑफ कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसच्या या पेंडामिक किंवा महामारीच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची सतर्कता, प्रिकॉशन्स, काळजी घ्यायला पाहिजे या रिलेटेड तुम्ही डायलॉग बनवायचा आहे. मिनिमम 3 एक्सचेंजेस म्हणजे 3 एक्सचेंजेस म्हणजे सरासरी 3 प्रश्न आणि 3 उत्तर त्याच्यामध्ये येऊ शकतात कमीत कमी. अशा प्रकारे डायलॉग तयार करा. ओके, लेट्स सी द आन्सर ऑफ थर्ड part, that is dialogue on the topic of precautions in pandemic situation. बघा सुरुवात कशी केली आहे. I said, hello Raj, how are you? Raj said, I am fine but bored a lot in this pandemic situation. I said, yes, it is true, but everyone is suffering. प्रत्येक जण इथे सफरिंग करतोय. Raj said, what type of precaution should we take? आपण कोणत्या प्रकारची काळजी किंवा सतर्कता बाळगायला हवी?
I said, yes, good question. Whenever we go outside, we should wear mask. We should keep social distancing. Raj said, is it necessary to wash our hands? इथे बघा तुम्ही simple question. I said, yes, it is absolutely necessary to wash our hands regularly. Raj said, what other precautions should we take? आणखीन आपण कोणती काळजी घ्यायला हवी? I said, one important thing is that we should have regular physical exercise. Raj, yes, it will help us to improve our immunity power. Thanks, dear, for your precious tips or guidance. So, in this way, we can complete or we can prepare a dialogue on a particular given topic. ओके, नेक्स्ट डायलॉग रायटिंगसाठी और आहे स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंगसाठी आपण क्वेश्चन बघूया. ड्राफ्ट स्पीच. युअर स्कूल हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट टीचर्स डे. ओके, ड्राफ्ट स्पीच विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. यू मे ॲड युअर ओन पॉईंट. टीचर्स डेच्या निमित्त तुम्हाला एक स्पीच तयार करायचं आहे याच्या डायग्राममध्ये दिलेल्या पॉईंटच्या अनुसार. सेंटर ओके, लेट्स सी द पॉईंट्स. सेंटरला रोल ऑफ टीचर. मग टीचरचं काय रोल आहे स्टुडंटच्या लाईफमध्ये, तो कशा प्रकारे फॅसिलिटेटर आहे, मोटिवेटर आहे, रोल मॉडेल आहे स्टुडंटसाठी, करिक्युलर डिझायनर आहे. हे सगळे पॉईंट्स तुम्ही केअरफुली रीड करा आणि त्याचा एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. आपण डायरेक्टली त्याचा ॲन्सर बघूया. ओके, लेट्स सी द ॲन्सर. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू गिव्ह द टायटल. आपण टायटल दिलेलं आहे रोल ऑफ टीचर. तर भाषणाची सुरुवात या फर्स्ट पॅरेग्राफ कॉमन असतो तो या प्रकारे आपण करू शकतो. ऑनरेबल चेअरपर्सन, respected teachers and my dear friends, today I am going to talk on the topic of teachers' role in students' life. I hope you will listen my speech carefully. So this type of beginning or introductory paragraph आपण प्रत्येक कोणत्याही स्पीचसाठी अशा प्रकारचा पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट पॅरेग्राफ पॉईंटच्या अनुसार आपण बनवू शकतो. ॲज इट इज सेड, असं म्हटलं जातं दॅट द आफ्टर पेरेंट्स teacher is a second guru in students' life. Okay, teacher plays an important role in students' life. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शिक्षक अतिशय महत्त्वाची भूमिका निभावित असतात. He is the person who mold the student's personality. He is not only a teacher for student but also friend, philosopher and guide. While teaching his subject, he plays a role of facilitator. He is always motivating students for learning new things in their life. Students always like to imitate their teacher. He becomes a role model for them. Teacher designs curriculum or syllabus of different subjects, which students enable to gain subjects knowledge. So we can say that teacher not only teaches his subject, but he plays a different role in students' life, like actor, mentor, leader, etc. Nowadays, means in today's technical world, teacher had changed his teaching style. He had changed his chalk and talk of traditional method to techno-savvy teacher. He is good planner, counselor and assessors. In short, in this auspicious occasion of Teachers' Day, we as a student should salute the teacher who is a creator of students' life. Thank you for listening my speech. तर या प्रकारे दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे आपण स्पीच तयार करू शकतो. हे डायलॉग रायटिंगसाठी ऑप्शनल क्वेश्चन असतो. नाउ लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 or A2. Do any one of the following for 5 marks. A1 नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे डायग्राममध्ये नॉन वर्बल टू वर्बल हे कशा प्रकारे असते याच्याशी रिलेटेड मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ते आपण बघू शकता. डायरेक्ट आपण इथे क्वेश्चन बघूया. नॉन वर्बलसाठी डायग्राम इथे किंवा चार्ट दिलेला असतो. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग डायग्राम रिगार्डिंग टाइप्स ऑफ विटामिन्स. विटामिनचे प्रकार. राईट ए पॅरेग्राफ विथ द गिवन पॉईंट्स अँड गिव्ह अ सुटेबल टायटल. हे डायग्राम बघा टाइप्स ऑफ विटामिनच्या रिलेटेड आणि मग एक पॅरेग्राफ तयार करा. पॅरेग्राफ तयार करण्या अगोदर जी डायग्राम दिलेली असते ती केअरफुली
रीड करायची असते आणि समजून घ्यायची असते. इथे विटॅमिन दिलेले आहेत. देन विटॅमिनचे टाईप दिलेले आहे. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी. आणि विटॅमिन ए कशाप्रकारे कोणकोणत्या घटकामध्ये भेटतात ते इथे सांगितलेलं आहे. तशाप्रकारे विटॅमिन बी, विटॅमिन सी कुठून भेटतात, विटॅमिन डी. सो आत्ता हे रीड केल्यानंतर आपल्याला एक पॅरेग्राफ बनवायचा. पॅरेग्राफसाठी वी हॅव टू गिव्ह फर्स्ट ऑफ ऑल टायटल्स. आपण इथे टायटल दिलेलं आहे विटॅमिन्स. ओके, तर या प्रकारे आपण पॅरेग्राफ सिम्पल वे आपण बनवू शकतो. देर आर in all 4 types of vitamins. Okay, vitamin A, B, C and D, these are the 4 types of vitamins. You will get vitamin A from milk, butter and ghee. Vitamin B is derived or get from meat and eggs. Fruits and vegetables will provide you with vitamin C, and vitamin D can be obtained from fish and oil, of course. Sunlight. A lack of vitamins, हे जे विटॅमिनचं कमतरता असेल हे एक्स्ट्रा आपण ॲड केलेलं आहे. आपला पॅरेग्राफ खूप छोटा झाला म्हणून. A lack of any of the above vitamins may causes certain disease and ailments. Lack of vitamin A may result in blindness. Insufficient of vitamin B gives rise to disorder in nervous system. Insufficient of supply vitamin C can cause skin disease, bone, like this. So in this way we can prepare a paragraph, non-verbal to verbal. त्याला और जो असतो तो verbal टू नॉन वर्बल. आता इथे काही वेळा तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो किंवा काही लाईन्स दिल्या जातात आणि त्याच्यामधून नॉन वर्बल म्हणजे डायग्राममध्ये तुम्ही हे पॉईंट्स मांडायचे असतात. इथे बघूया आपण क्वेश्चन कशा प्रकारे दिलेला आहे. युअर फ्रेंड लिव्ज इन रेड झोन एरिया ऑफ COVID-19 epidemic. Okay, in order to take safety measures at entrance of the building, here are some tips to reduce risk of infection. Put the instruction into do's and don'ts. इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सूचना. ते डूज अँड डोंट्स मध्ये डिवाइड करतात. डूज अँड डोंट्स कशा प्रकारे काढले जातात एक रायटिंग स्किलचा भाग आहे, तो आपण शिकणार आहोत. आज डायरेक्ट आन्सर बघूया आपण डूज अँड डोंट्सवरती मी सेपरेट व्हिडिओ आत्ताच बनवेल नेक्स्ट याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला आणखी डिटेलमध्ये कळेल. हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन आपण बघूया. यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन. यूज सोप अँड वॉटर और सॅनिटायझर. यू शुड cover your mouth and nose if you cough or sneeze. You should not. So या प्रकारच्या सगळ्या सूचना आहेत आणि या सूचना डूज अँड डोंट्स मध्ये कशा प्रकारे लिहिल्या जाते आपण डायरेक्टली आन्सर बघूया. ओके, डूज म्हणजे या गोष्टी कराव्यात आणि डोंट म्हणजे या गोष्टी करू नयेत. पण याची वाक्यरचना जर बघितली तर ते डायरेक्ट इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्रियापदाने सेंटेन्स सुरुवात करावी. जसं यू शुड वॉश युअर हँड्स असं सेंटेन्स आहे, तर आपण काय केलं आहे, वॉश युअर हँड्स ऑफन म्हणजे डायरेक्ट वर्बने स्टार्ट केले. तर या प्रकारे आपण डूज म्हणजे जे पॉझिटिव्ह सेंटेन्स डूजमध्ये लिहू शकतो आणि जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, जे निगेटिव्ह नकारार्थी वाक्य ते आपण डोंटमध्ये लिहू शकतो. डोंटनी या डोंट या शब्दाने बिगिनिंग करून याच्या रिलेटेड मी सेपरेट व्हिडिओ आणि डिटेलमध्ये बनवेल. ओके, आपण डायरेक्ट आन्सर बघूया. यूज सोप अँड वॉटर और सॅनिटायझर. बघा, यूज हा डायरेक्ट वर्ब आहे. कवर युअर माउथ अँड नोज इफ यू कफ और स्नीज. फोर्थ, keep at least 1 meter physical distance between yourself and other person. And fifth one, avoid crowd or mass gathering. So negative sentence आपण don't मध्ये, don't get close to anyone who is suffering from cold, fever or cough. या गोष्टी करू नका. Don't touch the animals if you go out. Don't shake your hands with others. So दिलेले सेंटेन्स या प्रकारे डूज अँड डोंट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांड द थीम. B1 और B2 एनीवन. B1 हा न्यूज रिपोर्ट न्यूज रिपोर्ट इथे आपल्याला बनवायची असते. इथे आपण बघूया क्वेश्चन दिलेला आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. ओके, तुम्हाला एक हेडलाईन दिली जाते, जसे ते दिलेलं आहे. लेपर्ड अटॅक्स 8 year old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. तर याचे पॉईंट आहेत हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन पॅरेग्राफ आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. ओके, आता न्यूज रायटिंग कशी लिहायची याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती बघू शकता. पण इथे आपण डायरेक्टली आन्सर घेऊया. ओके, आन्सरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल जी हेडलाईन दिलेली असते तुम्हाला न्यूज रायटिंगसाठी, ती हेडलाईन्स ॲज इट इज लिहा. तर आपण हेडलाईन्स आपण इथे ॲज इट इज लिहिले. टायगर अटॅक्स 8 year old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. देन डेडलाईन किंवा
डेडलाईनसुद्धा म्हटलं जातं. बाय स्टाफ रिपोर्टर ही न्यूज कोणी दिली आपण ते लिहिलं आणि प्लेस अँड डेट हे याच्यामध्ये यायला पाहिजे डेडलाईनमध्ये. मुंबई 2 जानेवारी 2020 या प्रकारे. नेक्स्ट पॉईंट असतो तो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ म्हणजे सुरुवातीचा पॅरेग्राफ. ती काय घटना घडली त्याचं वर्णन करायचं असतं. इन एट अनदर इन्सिडेंट ॲट संजय गांधी नॅशनल पार्क अँड 8 years old वॉज अटॅक्ड बाय अ लेपर्ड एस्टरडे मॉर्निंग. ती पास्ट टेन्समध्ये आणि पॅसिव्ह वॉईसमध्ये शक्यतो हे सेंटेन्स असतात. द बॉय एस्केप्ड, त्या मुलाची सुटका झाली. विथ मिनिमल इंजुरी, त्याला कमी जखमा झाल्या. बट वॉज ट्रूली शेकन बाय दी इन्सिडेंट, त्याला खूप धक्का बसला आहे. सो ही काय घटना घडली थोडक्यामध्ये त्याला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. आणि नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण डिटेल्समध्ये त्याचं वर्णन करायचे त्या न्यूजबद्दल. द इन्सिडेंट ऑफ incident of the year while the boy was with Steam of National Park. See the paragraph. The incident was like this. While the boy was with the Steam of the National Park with his parents, while at the leopard enclosure, the boy got a little too close to the railing and sailed in. त्या पिंजऱ्याच्या जवळ तो गेला. The liquid inside the enclosure scratched him with his paws, but before he could do some real damage, the authorities stepped in and managed to get the leopard away from the boy. The boy was safely taken out of the enclosure and given first aid. He was taken to the hospital where the doctor assured him that his injuries were not severe. This is the third such incident that has happened this year. Earlier this year, 2 men were attacked by the leopard in the same national park. So इथे प्रगती ती घटना काय होती, कशी घडली, केव्हा घडली, कुठे घडली, डिटेलमध्ये ती आपण पास्ट टेन्समध्ये पॅसिव्ह वॉईसमध्ये डिस्क्राईब करायची असते. ओके. So it is a really time to question whether the park authorities are doing their job efficiently. If necessary, safely measures around taken soon enough, then the lives of the visitors shall remain at risk. रिपोर्ट रायटिंगसाठी तुम्हाला ऑर आहे डेव्हलपिंग अ स्टोरी. स्टोरीची सुरुवात किंवा शेवट दिलेला असेल आणि त्यावरून तुम्ही स्टोरी तयार करायची. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग अँड गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. बिगिनिंग दिलेलं आहे वन्स देअर वॉज अ बॉय, एक मुलगा होता या प्रकारे. तर आपण आपल्या मनाने ती स्टोरी बनवू शकतो. इथे बघू शकता ट्रू फ्रेंडशिप या अर्थाने. वन्स देअर वॉज अ पुअर बॉय नेम्ड सुमित. ही हॅड अ रिच फ्रेंड रोहित. दे वेर द बेस्ट फ्रेंड्स. They were learning in the same class. They were good in studies. They almost secured equal marks. They loved each other. या प्रकारे सिंपल स्टोरी आहे. तुम्ही ती रीड करा तर तुम्हाला सहजपणे समजेल. तुम्ही तुमच्या मनाची अशी स्टोरी तयार करू शकता. ही स्टोरी रीड करा. ओके. आणि आपण एक सिम्पली एक स्टोरी आपल्या मनाने तयार करू शकतो. तर मित्रांनो, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much. आता या क्वेश्चन बँकचा ज्या पुढील आणखीन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.